नमस्कार मंडळी, स्क्रीनवरती तुम्ही अकोला जिल्हा हे तुम्ही पाहत असाल, पण तसं नाही आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आहे. या विभागामधून भरपूर योजना राबवल्या जातात. कोणकोणत्या महत्त्वपूर्ण योजना आहेत, ज्या महत्त्वपूर्ण आहेत, ज्या एकल महिला असतील, दिव्यांग असेल, अनाथ असेल, निराधार वृद्ध असतील, तर यांच्यासाठी ज्या राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत, त्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील योजनांची जी माहिती आहे ती माहिती पुस्तक आपण पाहणार आहोत. आणि जी पण योजना आहे त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, अटी पात्रता, संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, अकोला जिल्ह्यासाठी एक हात मदतीचा हे इनिशिएटिव्ह राबवलं जात आहे. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये पण असं राबवलं पाहिजे. आता आहेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये, पण स्पेसिफिकली जे पण कॅटेगरी निवडलेले आहेत त्या कॅटेगरीसाठी त्याचं असं सोयीस्कर उपलब्धता नाही आहे. पण तुमच्या जिल्ह्यामध्ये या योजना चालू असणार आहेत, 100% चालूच आहेत. फक्त तुम्हाला याचा आढावा माहीत नाही आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहून घ्या. आता ह्या ज्या योजना आहेत त्या कुठल्या आहेत? विशेष सहाय्य योजना आहेत, म्हणजेच विशेष सहाय्य विभागाच्या ह्या योजना आहेत. राज्य पुरस्कृत आणि केंद्र पुरस्कृत या दोन प्रकारच्या योजना आहेत, कॅटेगरी आहेत. आता राज्य पुरस्कृत म्हटलं तर अनुदान असणार आहे, ते थोडंसं कमी असणार आहे. केंद्र पुरस्कृत अनुदान थोडंसं जास्त असणार आहे. आता राज्य पुरस्कृतमध्ये कोणती योजना आहे? संजय गांधी निराधार योजना, त्याच्यानंतर श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना. आता ही श्रावणबाळ योजना आहे आणि संजय गांधी निराधार योजना आहे. ह्या राज्य पुरस्कृत योजना आहेत. केंद्र पुरस्कृत तुम्ही बघू शकता इथं इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना. तर या केंद्र शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत. आता ह्या सगळ्या योजनांची आढावा आपण व्यवस्थित माहिती सगळी समजून घेऊयात. बघा, इथं इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आहे. तुम्ही बघू शकता या योजनेसाठी पात्रता काय आहे? 65 आणि 65 वरचं, म्हणजे 65पेक्षा जास्त, 15 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये रहिवासी पाहिजे. ऑब्वियस गोष्ट आहे की असणारच आहेत. अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत आवश्यक आहे, म्हणजे BPL रेशन कार्ड धारक असेल. त्याच्यानंतर शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेतील नियमित मासिक आर्थिक लाभ घेतलेले व्यक्ती नसावा, म्हणजे जर असेल तर पात्र नसणार आहे. या योजनेसंबंधित जर तुमची कुठली इतर योजना असेल, जी वृद्धापकाळ योजना असेल, तर 100% तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही आहे. जर तुम्हाला वृद्धापकाळ योजना कोणती तुम्ही लाभ घेतलेला नाही आहे, तर 100% इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट कोणते आहेत? वयाचा दाखला आहे. आता हा वयाचा दाखला तुम्ही शाळा सोडलेला द्या किंवा वैद्यकीय सर्टिफिकेट असेल तर तेही चालतं, काय अडचण नाही. आता वैद्यकीय अधीक्षक यांचा दाखला असतो वैद्यकीय सर्टिफिकेट म्हणजे. त्याच्यानंतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंब असल्याचा गट विकास अधिकारी किंवा ग्रामसेवक दोन्हीपैकी कोणाचाही BPL धारक असेल तर ते रेशन कार्ड किंवा जे दाखला आहे तो दाखला लागणार आहे. त्यानंतर रहिवासी दाखला लागणार आहे, म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट असेल. त्यानंतर शिधापत्रिका ऑब्वियस आहे, शिधापत्रिका म्हणजे तुमचं रेशन कार्ड. त्याच्यानंतर राष्ट्रीयकृत बँक, त्या बँकेमध्ये तुमचं SBI वगैरे असेल, ह्या राष्ट्रीयकृत बँक आहेत. आता तुमच्या जे जिल्ह्यामध्ये असतात त्या पतसंस्था वगैरे तसल्या नाही आहेत, तर राष्ट्रीयकृत बँक आहेत, त्या बँकेमध्ये तुमचं खातं असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर आधारची झेरॉक्स. एवढे डॉक्युमेंट जर तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल असतील आणि तुम्ही पात्रतेच्या अटीमध्ये जर बसत असाल, तर तुम्हाला केंद्र व राज्य सरकार या दोन्ही सरकारमार्फत, मी म्हणत नाही की केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची, दोन्ही सरकारची मिळून या ठिकाणी दरमहा 1500 रुपये तुम्हाला हप्ता मिळणार आहे. कोणत्या योजनेसाठी? इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी. याच्यानंतर आहे श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना. आता या योजनेमध्ये तुम्हाला पात्रता 65 आणि 65पेक्षा जास्त, 15 वर्ष रहिवासी महाराष्ट्रामध्ये रहिवासी असणे गरजेचं आहे प्रत्येक योजनेसाठी. वार्षिक उत्पन्न आहे 21,000 एवढं वार्षिक उत्पन्न आहे. याच्या पलीकड मर्यादा जी आहे ओलांडली नाही पाहिजे. आणि जर दिव्यांग लाभार्थी असेल तर
50,000 रुपयेपर्यंत वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे. 50,000च्या वर लागणार नाही, म्हणजे चालणार नाही आहे. कोणासाठी? तर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी. जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी नसाल तर 21,000 रुपयेपर्यंत वार्षिक उत्पन्न पाहिजे. त्याच्यानंतर नियमित जे काही मासिक आर्थिक लाभ आहे तो घेतला नाही पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही ह्या पात्रतेमध्ये फिट असाल तर या ठिकाणी तुम्हाला जी कागदपत्रे लागणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तर त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, वैद्यकीय अधीक्षक वयाचा दाखला यांचा असतो, तो घेतला तर चालेल. त्याच्यानंतर जर वयाच्या दाखल्यामध्ये शाळेचा दाखला नसेल तर वैद्यकीय अधीक्षक वयाचा दाखला हा त्यांचा चालतो. दोन्हीपैकी एक कंपल्सरी आहे. उत्पन्नाचा दाखला हा आता तहसीलदाराचा आहे. ग्रामसेवक वगैरे काय तुमचं ते बाकीच असतं, ते त्याचं नाही आहे. तहसीलदाराचा दाखला लागणार आहे, तलाठ्याचा नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर रहिवासी दाखला आहे, रेशन कार्ड आहे म्हणजे शिधापत्रिका, त्याची एक झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स आणि ऑब्वियस गोष्ट आहे की जे तुमचे राष्ट्रीयकृत बँक आहे SBI RBI जे आहे ते त्याचीच बँक पासबुक. आता ही तुमचं जिल्ह्याच्या लेवलचे आहेत तसलं नाही चालणार, हे लक्षात ठेवा. आता मिळणारा जो लाभ आहे तो आर्थिक लाभ काय आहे? 1,500 रुपये म्हणजे 1,500 रुपये शासनाकडून मिळणार आहे. आता हे राज्य शासनाची योजना असल्या कारणाने फक्त राज्य शासनाकडूनच मिळणार आहेत. संजय गांधी निराधार योजना, या योजनेमध्ये 65पेक्षा कमी वय नको आहे. निराधार व्यक्ती असेल, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित, दिव्यांग, दुर्धर आजाराने ग्रस्त, अनाथ बालके, 35 वर्षापेक्षा जास्त, जर अविवाहित स्त्री असेल ती, किंवा देवदासी असेल, अत्याचारित महिला असेल, अत्याचार झाला हे पण त्यांना सिद्ध करावं लागेल. सो ह्यासाठी या ठिकाणी कोर्टाचा खटला वगैरे असेल ते काय चालू असेल तर त्याचं सर्टिफिकेट वगैरे काय पुरावा असेल तर ती द्यावी लागेल. व्यवसायातून मुक्त असलेले महिला वगैरे, किंवा तुरुंगात शिक्षा भोगत असलेली, कुटुंबातील प्रमुख पत्नी असेल, तृतीयपंथी असेल, तर या सर्वांसाठी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येतो. तर 15 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये रहिवासी, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित, दुर्धर आजाराने ग्रस्त त्यांच्यासाठी काय आहे? वार्षिक उत्पन्न 21,000 रुपये आहे. आणि जर दिव्यांग लाभार्थी असेल तर त्यांच्यासाठी 50,000 रुपयेचे वार्षिक उत्पन्न आहे. तर अशा पद्धतीने हे वार्षिक उत्पन्न आणि ही जी महत्त्वाची माहिती आहे लाभार्थीची ती व्यवस्थितपणे तुम्ही समजून घ्या. त्यानंतर जर तुम्ही त्या पात्रतेमध्ये जर फिट असाल तर तुम्हाला जे महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहेत ते व्यवस्थित समजून घ्या. आता पहिला वयाचा दाखला असणार आहे. हा वयाचा दाखला म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचा दाखला, हे लक्षात ठेवा. हे कायमच राहणार आहे ज्या पण योजना आहेत. वयाचा दाखला किंवा हे, आता दोन्हीपैकी एक कंपल्सरी आहे, किंवा म्हणून ऑप्शन आहे इथं, दोन्हीपैकी एक लागतं. यानंतर उत्पन्नाचा दाखला आहे. हा दाखला तलाट्याचा नाही आहे तर तहसीलदाराचा आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर रहिवासी दाखला, शिधापत्रिका म्हणजे झेरॉक्स लागेल, ते रेशन कार्डचं लागेल, आधार कार्डचं पण लागेल, राष्ट्रीयकृत बँक आहे बँकेचं पासबुक प्रत. त्यानंतर अर्जदारास मुले असेल तर त्या मुलांची वयाचा पुरावा लागणार आहे, शाळेचं बोनाफाईड त्याचा दाखला लागेल, वयाचा दाखला लागेल. तर याच्यावरून सुद्धा तुम्हाला भरपूर गोष्टीचा पुढे लाभ मिळतो. त्याच्यामुळे हे जर तुमची मुलं असतील तर त्यांचा जे पण हे सर्टिफिकेट बोनाफाईड असेल, वयाचा दाखला, हे सर्टिफिकेट तुम्ही तिथं जोडायचे आहेत म्हणजे ह्या योजनेचा लाभ घेताना. यानंतर दिव्यांग असेल तर जिल्हा शुल्क चिकित्सक यांच्याकडचं जे 40% किंवा 40%पेक्षा जास्त अपंगत्व असेल किंवा दिव्यांगत्व असेल तर त्याच्या संबंधित जे प्रमाणपत्र आहे ते लागेल. म्हणजे डिसेबिलिटी टाईप किंवा जे अपंगत्व आहे ते 40% आणि त्याच्या अपेक्षा जास्त असेल तर 100% तुम्हाला या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो. यानंतर विधवा असेल तर पतीचा मृत्यूचा दाखला लागणार आहे, कंपल्सरी आहे, तेव्हाच ती विधवा आहे हे समजलं जाणार आहे. यानंतर घटस्फोटित असेल तर हुकुमनामा कोर्टाचा लागेल, त्याचं झेरॉक्स लागेल, कारण घटस्फोट झाला आहे की नाही आहे किंवा कोर्टात केस आहे का हे समजतं. त्याच्यामुळे घटस्फोटित असेल तर हुकुमनामा लागणार आहे कोर्टाचा, म्हणजे जे काही घटस्फोट झालेला आहे त्याचा पुरावा. यानंतर परित्यक्त्या असेल तर तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचा संयुक्त दाखला लागेल. या सर्वांचा संयुक्त दाखला आहे
तुम्ही लक्षात घ्या. दोन्हीच ह्या संयुक्त या शब्दाचं मध्ये भरपूर गोष्टी दडलेल्या आहेत. तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांचा परित्यक्त असलेल्याचा संयुक्त दाखला लागेल. यानंतर मिळणारा जो लाभ आहे तो शासनाचा कोणता आहे तर राज्य शासनाचा आहे. 1,500 रुपये हा लाभ आहे. तर अशा पद्धतीने हे संजय गांधी निराधार योजना होते आणि या योजनेसंबंधित भरपूर व्हिडिओ आणि अपडेट आपल्या चॅनलवरती येत राहतात. त्यामुळे चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या एंड स्क्रीनला प्लेलिस्ट अटॅच करेल. ही या निराधार योजनेची जी काही दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा प्लेलिस्ट आहे. वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत. ते व्हिडिओ तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये पाहू शकता. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात त्याच्यानुसार ते प्लेलिस्ट तुम्ही सेव्ह करून नक्कीच ठेवा. त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना आहे. या योजनेसंबंधित सगळी माहिती आपण पाहणार आहोत. पात्रता पहिला पाहूयात. आणि वयाचा पुरावा तर तुम्हाला माहिती 15 वर्षाचा रहिवासी पुरावा लागणार आहे. नंतर अर्जदार आहे त्याचं नाव दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंब यादीमध्ये नाव पाहिजे आवश्यक आहे. म्हणजे रेशन कार्ड आहे त्या BPL रेशन कार्डमध्ये अर्जदाराचं नाव पाहिजे. असं नाही की त्याचंच सेपरेट असावं असं काही नाही. त्याच्या वडिलाचं असेल, पतीचं असेल, पत्नीचं काहीही असेल ते यादीमध्ये तुमचं नाव पाहिजे आहे रेशन कार्डमध्ये. त्यानंतर शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेतील नियमित म्हणजे शासनाचा जे पण मासिक जो लाभ मिळतो त्यामध्ये लाभ घेता कामा नये. सो असं असेल तर तुम्ही पात्र असाल आणि त्याच वेळेस तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत ते कलेक्ट करायचे आहेत. कोणते डॉक्युमेंट आहे? वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचा दाखला, दारिद्र्य रेषेखालचं म्हणजे BPL असेल तर त्याचा दाखला लागणार आहे. हा ग्रामसेवकाचा किंवा गट विकास अधिकारी यांचा लागेल. रहिवासी दाखला, झेरॉक्स लागेल, 2 झेरॉक्स आहे. शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड, त्यानंतर बँकेचं पासबुकचं हे 2 झेरॉक्स आणि आधार कार्डचं तर कंपल्सरीच आहे, त्यात काय वादच नाही आहे. यानंतर विधवा पत्नी असेल तर पतीच्या मृत्यूचा दाखला लागेल. आणि या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनेमध्ये केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळून दोन्हीकडून मिळून 1,500 रुपयाचे अनुदान मिळते. आता शक्यतो हे अनुदान कमीच आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण भरपूर योजनेमध्ये केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा जो काही हिस्सा आहे, केंद्र शासनाचा राज्य शासनाचा सांगता येत नाही, पण केंद्र शासनाचा हिस्सा वाढून मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांमार्फत निवेदनं दिले जात आहेत, मागणी केली जात आहे. अशा पद्धतीने ती योजना होते. यानंतर आहे महत्त्वपूर्ण योजना, ती आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना. आता या योजनेची पात्रता काय आहे? 18 ते 79 वयोगट आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांना या योजनेचा कोणकोणता फायदा मिळणार आहे ते आपण पुढे पाहूयाच. 15 वर्षापासून जास्त रहिवासी महाराष्ट्राचा असणे गरजेचं आहे, त्याचा पुरावा लागेल. BPL रेशन कार्ड आहे. यानंतर शासनाचा कुठल्याही मासिक वेतन जे पण आहे तो आर्थिक लाभ घेतला नाही पाहिजे. आवश्यक डॉक्युमेंट वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा आणि वैद्यकीय दाखला हे लागेलच, कंपल्सरीच आहे दोन्हीपैकी एक. त्यानंतर जर रेशन कार्ड BPL असेल तर ग्रामसेवक, गट विकास अधिकारी यांचा दाखला लागेल. यानंतर दिव्यांग याबाबत जिल्हा शुल्क चिकित्सक यांच्याकडून 80% किंवा त्यापेक्षा जास्त कायमस्वरूपी जे पण काय आहे ते त्याचं सर्टिफिकेट, दिव्यांग सर्टिफिकेट लागणार आहे. रहिवासी दाखला हे कंपल्सरीच आहे, त्यात काय वादच नाही आहे. रेशन कार्ड, बँक पासबुक, आधार कार्ड हे पण मॅन्डेटरीच आहे. जर हे सर्व डॉक्युमेंट असेल आणि तुम्ही या योजनेची पात्र यादीमध्ये जर बसत असाल तर 100% तुम्हाला केंद्र आणि राज्य शासनाकडून 1,500 रुपयाचे मानधन मिळणार आहे. आता हा जो आर्थिक लाभ आहे तो दिव्यांग लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. फक्त तुमच्यासाठी मॅन्डेटरी आहे. जे सर्टिफिकेट आहे ते किती टक्केचं आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला गरजेचं आहे. याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय तर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी पोर्टल लॉन्च झालेलं आहे. तुकाराम मुंडे त्यांनी भरपूर मेहनत केलेली आहे दिव्यांगांसाठी. सो एक प्रकारचं दूतच आहेत ते दिव्यांगांसाठी. ज्या पण योजना आहेत ती एकाच पोर्टलवरती त्यांनी घेण्याचा पूर्ण प्रयत्न झालेला आहे त्यांचा. म्हणजे पूर्ण झालेला आहे, पोर्टलच लॉन्च केलेलं आहे. विभागाचं नाव चेंज झालेलं आहे फक्त त्यांच्यामुळेच. तर अशा खरंच खूप अभिमानास्पद महाराष्ट्रामध्ये असा अधिकारी दिसला. माझ्या आयुष्यामध्ये पण मी असे कमीच लोक पाहिलेले आहेत. तर अभिमानास्पद व्यक्तिमत्व आहे आणि सलाम आहे तुकाराम मुंडे साहेबाच्या कामांना.
जेवढं वर्ष ते सेवेमध्ये नाही आहेत त्यापेक्षा जास्त त्यांनी बदले घेतलेले आहे. म्हणजे त्यांनी नाही घेतलेले, त्यांचे बदले केलेले आहेत. कुठल्या पण विभागामध्ये त्यांचं प्रमोशन करा किंवा डिमोशन करा, कोणत्याही विभागामध्ये घातलं त्यांना की 100% तिथला सगळा घोटाळा बाहेर काढला. करोडो कोटीचा स्कॅम उघडकीस आलं शासनाचं हातबळ, झाली बदली. तर बदली होणार हे साहजिक गोष्टच होतं ते, कारण सगळ्या महाराष्ट्राला सुद्धा माहीत झालेलंच आहे. आता जाण्या अगोदर त्यांनी पोर्टल लॉन्च केलं आहे. ते पोर्टल आहे दिव्यांग सहाय्य पोर्टल. आता या पोर्टलवरती जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल तर 100% तुम्हाला 14 ते 15 प्रकारच्या, आता सध्याच्या घडीला 15 प्रकारच्या योजना लॉन्च झालेल्या आहेत एकाच पोर्टलवरती. सो तुम्ही दिव्यांग असाल तर त्या पोर्टलची माहिती, त्या पोर्टलवरती तुम्ही लाभ कसा घ्यायचा A to Z माहिती मी 2-3 व्हिडिओमध्ये ऑलरेडी पब्लिश केलेली आहे. ते व्हिडिओसुद्धा मी इथं आय बटनवरती किंवा व्हिडिओच्या एंड स्क्रीनला अटॅच करेल. तुम्ही ते व्हिडिओ पाहणे तुमच्यासाठी गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर आपण पाहूयात की राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना आहे. या योजनेमध्ये तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर, लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थी यादीमध्ये तुम्ही येणं गरजेचं आहे. लाभार्थी यादीसाठी जे 8 अटी काय आहेत, 18 ते 59 वयोगट आहे. यामधला जो व्यक्ती आहे त्याचं अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू यापैकी कोणताही मृत्यू झाला असेल तर अनुदान मिळते. म्हणजे पैसे मिळतात. आता किती मिळतात, कसे मिळतात ते पुढे पाहूयात. मागील 3 वर्षात मयत व्यक्तीच्या वारसाला लाभ मिळणार आहे. आता मयत व्यक्ती म्हणजे त्याला नाही मिळणार आहे, वारस असणार आहे, नॉमिनी जोडावं लागणार आहे, त्याच्यामुळेच त्यांना ते लाभ मिळणार आहे. 15 वर्षापेक्षा जास्त महाराष्ट्राचं रहिवासी असणे मॅन्डेटरी आहे प्रत्येक योजनेमध्ये. दारिद्र्य रेषेखालचं कुटुंब असणे, जे पण BPL रेशन कार्ड असेल त्यामध्ये जो लाभार्थी आहे त्याचं नाव असणे गरजेचं आहे. त्यानंतर आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहे. मयत झालं तर त्याचं सर्टिफिकेट, मयत दाखला हा लागेल. त्याचं झेरॉक्स डॉक्युमेंट तुम्ही झेरॉक्स दिलं तर हरकत नाही आहे, मॅन्डेटरी नाही की तुम्ही ओरिजिनलच असावं. यानंतर मयत व्यक्ती असणार आहे त्याचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा दाखला याचा झेरॉक्स लागेल. दारिद्र्य रेषेखालचं कुटुंब आहे म्हणजे रेशन कार्ड आहे त्याचा जे काही ग्रामसेवक आहे, गट विकास अधिकारी आहे यांचा दाखला लागेल. रहिवासी दाखला, शिधापत्रिका झेरॉक्स, रेशन कार्डचे झेरॉक्स म्हणजेच त्याचा अर्थ झाला. तर जे बँक पासबुक आहे, राष्ट्रीयकृत बँक पासबुक लागणार आहे म्हणजे झेरॉक्स लागेल त्याचं. आणि मयत आहे या दोघांचं आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर अर्जदार आता हा कोण असणार आहे तर वारस असणार आहे, हे लक्षात घ्या. मयत व्यक्ती वारस असल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. प्रतिज्ञापत्र लागणार आहे. तर 100 रुपयाच्या बॉन्डवरती हे प्रतिज्ञापत्र तुम्हीच वारस आहात त्याची. आता वडील असेल तर मुलगाच वारस असणार आहे. तर मी वारस आहे याचं प्रतिज्ञापत्र 100 रुपयाच्या बॉन्डवरती तुम्ही ते घ्यायचं आहे, ते द्यायचं. आणि हे जर तुम्ही डॉक्युमेंट कलेक्ट केलं, पात्रता यादी तुमची आहे ती तपासली, तर जो मिळणारा लाभ आहे तो केंद्र शासनाकडून एक रकमी आहे, ती आहे 20,000 रुपये. हे कोणाला मिळतं, मयत व्यक्तीला तर नाही मिळू शकत आहे, त्याचं जे वारस आहे त्यांनाच मिळणार आहे. तर अशा पद्धतीने राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना आहे. तर मंडळी, अशा पद्धतीने या सर्व योजना होत्या. आणि जर तुम्ही अकोला जिल्ह्यामधील असाल तर ही पेज जी आहे ती तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. बाकीची माहिती तुम्ही इथं स्क्रीनवरती पाहू शकता. यानंतर आता दिव्यांग लाभार्थी असतील तर ही प्लेलिस्ट आहे, हे नक्की सेव्ह करून ठेवा. आणि जे स्क्रीनवरचे व्हिडिओज आहेत यापैकी तुमचा जो फायदेमंद आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.